आगमन आपलं देखील हार्दिक स्वागत। मॅचला सुरुवात होते। विकी आणि निलेश जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। पहिलाच बॉल सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली। टप्पा पडल्यानंतर थोडा खालती राहिला। आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता निलेश यांचा। दोन्ही फलंदाज अगदी अनुभवी आहेत निलेश यांच्याकडे आणि विकी वारघडे यांच्याकडे खूप साऱ्या वर्षांचा अनुभव आहे आणि जीवनामध्ये अनुभव खूप महत्त्वाचा असतो। आज या स्पर्धेमध्ये त्यांनी त्यांच्या अनुभवाचा योग्य वापर केलाय। पहिला बॉल डॉट आलाय। गणेश जाधव गोलंदाजी करतात याच मैदानावरती। मागच्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून त्यांची निवड झाली। यावेळेला मात्र उडून दिला ऑन साइडला मिड ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी। निलेश तुपेच्या बॅटमधून या इनिंग्स मधला पहिला आगाज। वर्षाव देखील होतोय। सन्माननीय निर्लेय शैलेजी शेलार माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत कुंदे यांच्या माध्यमातून वडवली ब संघाला शुभेच्छा येतात। धन्यवाद शैलेजी शेलार। नरेश पाटील फॅम टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना। आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली ब आणि निधी नरेश पाटील वडवली सुकन्या आहेत नरेश पाटील त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात। धावसंख्येचा आपण फळक पाहतोय। धाबा फळकावरती 6 धावा। यावेळी मात्र पाहिलं तर पंचांकडे अपील केली जाते। चांगला बॉल इथे मार्गस्थ केलाय गणेश जाधवने। या बॉलवरती सिंगल आली आहे। या सिंगलने टीमची धावसंख्या 6 या अंकावरती। थँक्यू। टीम आई गावदे वडवली 20 संघ जर आज क्वालिफाय झाला तर वडवली गावचे युवा उद्योजक नरेश पाटील यांचे बंधू जयेश पाटील यांच्या माध्यमातून एक नवीन किट दिला जाईल। तुम्हाला एक नवीन जर्सी प्रदान केली जाईल। आई गावदे वडवली 20 संघाला या शुभेच्छा तुम्हाला देतो आणि त्यांच्याकडनं ही माहिती देखील तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। थँक्यू। यावेळेला मात्र चांगला बॉल दर्जेदार बॉल हाताळला गेलाय। गणेश जाधव अष्टपैलू खेळाडूच्या यादीतला अगदी अग्रेसर खेळाडू आहे। सातत्याने गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। तर हे 100 रुपयाचं कॅश प्राइज देण्याकरिता मी आमंत्रित करेन डीजे लिंबा अर्थात कुणाल याला। यावेळेला आणखीन एक बिग हिट। खरबूजा को देख के टरबूजा ने भी रंग अपना बदल दिया। या अगोदर षटकार ठोकला होता निलेशनं आणि त्यानंतर षटकार ठोकतोय विकी वारघडे। नक्कीच आपण या व्यासपीठावरती पाहू शकाल डीजे लिंबा यांच्या माध्यमातून हे 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाते दिनेश भोईर यांच्या माध्यमातून। डीजे लिंबा म्हटलं तर कुंदे गावचं युवा नेतृत्व आणबान शान डीजे लिंबा सुप्रसिद्ध आहे भिवंडी तालुक्यामध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज दिलं जात आहे। आणि विशेषतः शैलेश शेलार यांचे अगदी जवळचे मित्र आहेत डीजे लिंबा। यावेळेला आणखीन एक उडून दिलाय ऑन साइडला षटकाराकरिता विकी वारघडे ऑन फायर। थँक्यू प्रवीण शिंदे। पहा या ठिकाणी शेअर मार्केट गरम आहे। दिनेशजी भोईर साहेब भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक झेल टिपली 100 रुपये लगातार। त्याच झेल जर ज्यांनी लगातार 2 टिकल्या तर त्याला 500चा कॅशबॅक दिला जाईल। 2 कॅश पकडा दिवसाची मजुरी सोडवा 500 रुपये दिले जाईल। जरा 2 कॅश घ्या 500 रुपये। आता सर्वजण उभे राहतील। एक कॅश 100 आणि 2 कॅश त्याच प्रेक्षकाने पकडल्या तर त्याला 500 रुपये। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या ज्यामध्ये विकी वारघडेच्या बॅटमधून 2 षटकार लगावले आणि निलेश या फलंदाजाच्या बॅटमधून 1 षटकार आलाय। सांघिक धावसंख्या 19 या अंकावरती। जगदीश सुतार कुंदे यांच्या माध्यमातून विकी वारघडेने जर षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। शैलेश सुतार नयन थालके आणि कपिल थालके यांच्या माध्यमातून आई गावदेवी वडवली 20 संघाला शुभेच्छा आहेत आणि विकी वारघडेसाठी खास शुभेच्छा आल्यात। आम्ही त्या स्वीकार करतो। थँक्यू शैलेश सुतार।
नयन थालके कपिल थालके. यावेळेला मात्र हुक करण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले होते आणि त्या ठिकाणी निलेश तुपे यांच्या खेळीचा अंत होईल. पहिला धक्का, पहिली विकेट 19 या अंकावरती आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली ब संघाची. वरती कुठे आक्रमण होतं आणि अनिल वाघेला ते कमबॅक करावं आणि अनिल वाघेने ते करून दाखवलं होतं. आणि या मॅच मध्ये देखील आता 19वा गणेश यादववरती ठोकत असताना अनिल वाघेने पहिल्या चेंडूवरती कमबॅक करून देत असताना निलेश तुपेची विकेट मिळवली आहे. नक्कीच संदीप, या गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मागील टुर्नामेंट मध्ये देखील याच मैदानावरती या गोलंदाजानं निर्धाव शतक हाताळलं होतं आणि इथे देखील पाहिलं तर निलेश तुपे सारख्या एक दिग्गज फलंदाजाला बाद केलंय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज अनिल वाघेच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुखदेव वारघडे दाखल झालाय. दोन सख्या बंधूंची जोडी आता आपण खेळपट्टीवरती पाहू शकाल. राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र ऑन साइडला मिड ऑन क्षेत्राकडे चेंडूला खेळून काढलंय. शरद जाधव त्या ठिकाणी चेंडूची फेकी करतायत, तोपर्यंत सिंगल इथे मात्र कंप्लीट होते. सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 20 धावा. सन्माननीय नितीन शेलार, विनोद पाटील आणि त्याचनंतर सन्माननीय सुरेंद्र शेलार यांनी डेकोरेशन या ठिकाणी केलंय. तर मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. यावेळेला मात्र ऑन साइडला चेंडूला वळवला. मिड ऑन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक होते आणि त्याचनंतर 1च्या साहाय्याने धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावरती. एक षटकाचा या षटकामध्ये ठोकला विकी वारगडे. तर आमच्यापर्यंत ते कॅश प्राइज जमा देखील झालं. 1000चा कॅश प्राइज दिलं जाईल विकी वारगडेला. संकेत वारगडे यांच्याकडनं ते कॅश प्राइज देखील जमा देखील झालाय. हा फटका जाईल. इट्स अ गॉन गॉन गॉन. षटकार ठोकत असताना दोन बंधू स्टीव्ह मार्कवा ही जोडी पाहत असताना मैदानावरती षटकार ठोकलाय सुखदेव वारगडे. मुंबई पुन्हा गोवा. वेलकम संजय पाटील सर, वेलकम. वैसव कुंदे आपल्याला मंचावरती पाहायला मिळतील. षटकार ठोकलाय सुखदेवने. 500 रुपये 1000 रुपये जमा झालेत, आपण ते घेऊन जायचं नंतर. संकेत वारगडे यांच्याकडनं सुखदेवला 1000चं, सॉरी विकी वारगडेसाठी होतं ते. फुलटॉस आहे. अजून देखील चेंडू जाईल का? हा चेंडू देखील जाईल. इट्स अ गॉन गॉन गॉन. षटकार. आमचा महिला वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित असताना वेलकम आमच्या सर्व माता भगिनींचं या कुंदे स्पोर्ट्स कुंदे या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तसेच या मंचावरती आपण पाहतोय संपूर्ण महिला वर्ग उपस्थित झालाय. आमच्या सर्व माता भगिनींचं या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. चला, ज्या प्रेक्षकांनी या ठिकाणी जेल टिपलाय त्यांनी कॅश प्राइज घेण्याकरिता लगेच यायचे. कुंदे फाटा संघाचा हा खेळाडू आहे अक्षय आणि त्याने हा जेल टिपलाय. मी दिनेश दादांना विनंती करेन की आपण त्याला कॅश प्राइज द्यायचा आहे. हा चेंडू फुलटॉस होता, मात्र अगदी डी पेक्षा कवरच्या क्षेत्रामध्ये फटका सजवलाय. चेंडू आडत जाईल, मात्र एक धाव कंप्लीट दुसऱ्या प्रयत्नामध्ये पहा 2 धावा. चित्त्याची चपलाई हरणाचा वेग दाखवताना दोन्ही सख्या बंधूंची जोडी मैदानावरती दाखल होतीये आणि वडोली संघाचा मान सन्मान अभिमान वाढवणारी फलंदाजी पाहायला मिळतीये. तर या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय सौभाग्यवती रेवंतताई आगिवले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या आहेत, त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचनंतर बेबीताई म्हात्रे या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचनंतर दीपाताई आगिवले या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचनंतर कुंदे गावातील एक माजी क्रिकेटपटू आज आपल्यामध्ये नाहीये, काळ्याच्या पडद्या आड निघून गेलेत आणि त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहेत. ललिता चेतन आगिवले, आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि विशेष म्हणजे संदीप पाटील चेतन शेलार यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण आयोजित केली आहे.
त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या कुंदे स्पोर्ट्स कुंदेने ही स्पर्धा भरवली आहे. आणि आज आपण नाही तर पाहतोय जेव्हा कुंदे संघ ही स्पर्धा ऑर्गनाईज करतो त्यावेळेला त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी चैतन्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा ते त्यांच्या नावाने भरवत असतात. आणि खऱ्या अर्थाने आज जर पाहिलं तर पुन्हा एकदा त्यांच्याच नावाने ही स्पर्धा भरवली गेली आणि त्यांच्याच पत्नी या ठिकाणी मंचावरती उपस्थित होता आपल्याला पाहायला मिळाल्या. तर मी रेवंतताई यांना विनंती करेन आपल्या शुभासे हे कॅश प्राइज सुपूर्द करायचं अक्षयला, ज्यानं षटकाराच्या बाहेर कॅच पकडली होती. आणि आपल्या शुभासे या ठिकाणी कॅश प्राइज द्यायचं. टीम धोंडावडवली संघाचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यारी दोस्ती ग्रुप कडनं टीम आई गावदी वडवली बी संघाला शुभेच्छा आल्यात. आणि वडवली संघ यांना खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षा होतो. शांतीनगर संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षा होताना पाहायला मिळाला. एक झेल पकडा 100, लगातार 2 पकडा 500 रुपये. फुलटॉस आहे, गॅप सिले प्रॉपर आहे, चेंडू जाईल, थांबणार नाहीये. हा चेंडू देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार ठोकत असताना सुखदेव वारगडे, 2 सख्खे बंधू आज टीम वडवली संघासाठी आज खऱ्या अर्थाने झुंज देताना पाहतोय. दोन्ही सख्खे बंधू आज या मैदानातील लढताना पाहायला मिळतात. कारण वडवलीकरांचा मान, सन्मान, अभिमान हे 2 बंधू वाढवणारी फलंदाजी करतायत प्रवीण. पण नक्कीच स्वप्नील गोरे पाचापूर यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकी वारगडेसाठी कॅश प्राइज असेल सलगच्या 3 चेंडूवरती 1000 रुपये. अकुट टप्प्याचा बॉल यावेळेला हुक केला ऑन साइडला. खूप चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. क्षेत्ररक्षक गणेश जाधव त्या ठिकाणी होते आणि हा इथे धक्का बसतोय. खूप चांगली फलंदाजी करत होते दोन्ही बंधू, मात्र या ठिकाणी सुखदेव वारगडे बाद झाले. दुसऱ्या क्रमांकाचा गडी गमावला गेलाय. विकी वारगडे अजून देखील मैदानामध्ये तग धरून आहे, मात्र त्याला स्ट्राईक मध्ये आणलं जाईल का हे पाहावं लागेल. तर त्याने आतापर्यंत 5 चेंडू फेस घेत 14 धावा त्याने जमा केल्यात. सुखदेवने 6 चेंडू फेस करता 19 धावा केल्यात. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय आयुषला पाहतोय. नक्कीच एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली ब संघ नाणेफेकीचा टॉस गमावल्यानंतर त्यांच्या वाट्याला आली बॅटिंग आणि बॅटिंग करत असताना एक चांगला टार्गेट ठेवण्याचा मानस त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 40 धावा धावफलकावरती आहेत. प्रवीण, ज्या निर्णय तुम्हाला मिळाला किंवा जी वेळ तुमच्यावर त्याला सिद्धता तुम्ही करा आणि खरं तर त्यांनी सिद्ध केलाय. या वडवली संघाने जरी नाणेफेक गमावली असेल, जरी फलंदाजी आली तरी फलंदाजी करत असताना त्यांनी सिद्ध करून दाखवलंय की हम भी किसी से कम नहीं. आम्ही देखील ही स्पर्धा जिंकण्यासाठी आलोय. आम्ही देखील आमच्या गावामध्ये एक ट्रॉफी घेऊन जाण्यासाठी इथे उपस्थित झालोय आणि आमचा खेळ दाखवण्यासाठी उपस्थित झालोय. यावेळीचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला, वेग दिला गेला. शरद जाधवकडे असलेला अनुभव आणि अनुभवपणा लावून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. वेग पाहायला मिळाला शरद जाधवच्या माध्यमातून. आयुष नवीन फलंदाज बॅटर दाखल झाला. शरद जाधव पुन्हा एकदा हा बॅटची एज आहे त्या ठिकाणी, मात्र पाहावं लागेल विकी वारगडे पोहोचतील का नाहीये. फलंदाज बाद ही कुठे चुकी केली आहे, कारण पहिला चेंडू या अगोदर चेंडू होती निर्धावाला, त्यानंतर विकेट मिळाली. त्या अगोदर चेंडू होती विकेट मिळाली होती, मात्र या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्यात. आयुषने चुकी केली आहे. आयुषने चुकी केली आणि आता नवीन फलंदाज दाखल होईल. खऱ्या अर्थाने पाहावं लागेल कोण जात आहे मैदानावरती. दिनेश आगिवले आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. दिनेश आगिवले. धावसंख्येचा फरक आपण पाहतोय 40 धावा धावफलकावरती आहे. 3 विकेट्स गमावलेत आणि शरद जाधव यांच्याकडे असलेला अनुभव, त्या अनुभवाचा योग्य वापर तो या मॅच मध्ये करतोय. पहा, आघाडीचे 2 गोलंदाज महागडे ठरले. त्यानंतर या मॅचची सूत्र शरद जाधव यांनी हातात घेतली आणि एक दर्जेदार गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. वेलकम, सुस्वागतम. ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी आपला स्कोर बुक ज्यांनी पुरस्कृत केले आहेत, अर्थातच विनोद आगिवले यांचं शुभागमन झालं. वेलकम विनोदजी, आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रत्येकाने थोडा का होईना मात्र खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केलाय आणि या स्पर्धेमध्ये लाख मोलाची भूमिका प्रत्येकाने साकारली आहे. कारण आपण पाहिलं असेल छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील सर्वजण या कुंदेकरांसाठी तत्परतेने उभे राहिलेत. ही खऱ्या अर्थाने स्पर्धेची ओळख राहिली आहे. आणि सन्मानित ज्ञानेश्वर आगिवले कुंदे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे, यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि सन्मान्य सौभाग्यवती बेबीताई म्हात्रे शुभासे त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. आपण या बेबीताई म्हात्रे आपण पुढे आपल्या शुभासे ज्ञानेश्वरजी आगिवले कुंद्यांचा शुभ सन्मान केला जाईल. नक्कीच या ठिकाणी पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41 अंकावरती. पहा, पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या 19, षटक क्रमांक 2 मध्ये धावा आल्या 16 आणि षटक क्रमांक 3 मध्ये धावा आल्या अवघ्या 6. खऱ्या अर्थानं शरद जाधव या खेळाडूंचं कौतुक करावं तितकं कमी आहे. अनुभव काय असतो तो या मॅच मध्ये त्यांनी दाखवून दिलाय.
आघाडीचे गोलंदाज खूप महागडे ठरले. त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी राहिली शरद जाधवची. तर 18 बॉल मध्ये 42 धावांचं आव्हान असेल विजयाकरिता श्री गणेश शांतीनगर दाभाड संघासमोर. संतोष चौधरी यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. त्यानंतर योगेश पाटील आपण देखील उपस्थित आहात, आपण देखील मंचावरती यायचं आहे. तसेच दोंडावडी गावचे अगदी प्रसिद्ध व्यक्ती विकासजी दलवी इथे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान मंचावरती केला जाईल. विकासजी दलवी आपण या पुढे आपला शुभ सन्मान मंचावरती केला जाईल. मी विनंती करेन शैलेश दादा शैलेंद्र शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. विकासजी दलवी साहेब दोंडावडोली या गावावरून या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. धावसंख्या 41 झाले, 42चं टार्गेट दिलंय. पहा आमचा संपूर्ण महिला वर्ग देखील या ठिकाणी आमच्या माता भगिनी उपस्थित झाल्यात. त्यांचं देखील कुंदे स्पोर्ट्स कुंदेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि आई गावदी वडोली बी संघ याने जर विकेट हॅटिंग मिळवली तर स्वप्नील गोरे ग्रामपंचायत सदस्य पाचापूर यांच्याकडे तब्बल 1000चा कॅश प्राइज दिला जाईल वडोली संघासाठी. भगवानजी दलवी साहेब इथे देखील उपस्थित आपण देखील या. भगवानजी दलवी आपण पुढे आपला शुभ सन्मान मंचावरती केला जाईल. कल्पेश शेलार यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर मोहन पाटील यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. भगवानजी दलवी यांचा शुभ सन्मान मंचावरती केला जाईल. दोंडावडोली गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, एक मायेची प्रेमाची उबदार शाल, एक प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण कायम स्मरणात राहील यासाठी एक मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. चला सलामीची जोडी मैदानात जाऊ द्या. श्री गणेश दाभाड संघ प्लीज घाई करा. ज्यांच्या माध्यमामुळे या स्पर्धेला स्कोरबुक पुरस्कृत केलेत अर्थात विनोदजी आगवेले आपण देखील या पुढे आपल्या देखील शुभ सन्मान मंचावरती केला जाईल. प्रत्येकाने थोडा थोडा का होईना सिंहाचा आणि खारीचा वाटा उचलला प्रवीण. त्याच अनुषंगाने स्पर्धा चांगली यशस्वी संपन्न होता आपल्याला पाहायला मिळते. विनोद आगिवले यांचा शुभ सन्मान मंचावरती केला. स्कोरबुक ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेत त्यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. आई गावदी वडवली बी संघ जर विकेट अटी कोणत्याही गोलंदाजाने मिळवली तर स्वप्नील गोरे पाचशापे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा रोख कॅश प्राइज दिला जाईल. जो गोलंदाज घेईल त्याला गुगल पे लगेच केला जाईल. आणि ही माहिती आमच्या इथे पोहोचली आहे. आई गावदी वडवली बी संघासाठी प्रवीण शेअर मार्केट गरम झालंय आणि खऱ्या अर्थाने खूप साऱ्या बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी करत असताना थँक्यू विनोदजी आगिवले. सर्वांनी खूप मोठी मोलाची सहकार्य आम्हाला केली आहे आणि त्यासाठी ही स्पर्धा आपण भरवण्यासाठी यशस्वी झालोय. ही मॅच आता सुरू केली जाईल. तुर्तास हे शुभ सन्मान आम्ही थांबवतो आणि मॅच कडे जातो ज्या ठिकाणी मात्र ही मॅच अगदी चांगल्या मूड मध्ये आहे. थँक्यू. या ठिकाणी शुभ आगमन होतं ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता तब्बल 5000 रुपयाची देणगी लाभली. मोरणी गावचे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले सन्माननीय दिलीपजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपणास विनंती करेन आपण देखील सन्माननीय व्यासपीठावरती यायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता तब्बल 5000ची देणगी पुरस्कृत झालेत आणि त्यांच्या समवेत त्यांची भाचे मंडळी देखील उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच सुरू केली मात्र पहिल्या षटकाने सुरुवात केली दमदार गणेश यादव रुकेगा नाही आज या प्रकारची फलंदाजी करत असताना हा चौका ठोकला पहिल्या षटकावरती ग्लास करत असताना मिड विकेट बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये अगदी अलाउंड द कार्पेट अगदी ग्राउंड लगत चेंडू घरंगळत गेला. अगदी दन 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 करीत चौकार 4 धावा सुरुवात केली आहे. आगास केलाय प्रारंभ केला या चौकाराने दमदार डावाला सुरुवात केली आहे. नक्कीच संदीप प्रत्युत्तर खूप चांगल्या पद्धतीने पहिल्याच बॉलवरती गणेश जाधवनं दिलंय. या 4 धावने टीमचा श्री गणेश झालाय. धावसंख्या फलकावरती आहे 4. पुढचा बॉल सुखदेव वारगडेचा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न मिड ऑन क्षेत्राकडे चेंडूला ढकललाय आणि इथे थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि क्षणामध्ये पायचा चेंडू सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार. हा नशिबाचा चौकार आलाय टीम श्री गणेश दाभाड संघासाठी. प्रवीण या ठिकाणी जर आपण पाहिलं नशीब जिथे असतं त्याला कोणत्या प्रकारची क्रिया करण्याची गरज पडत नाहीये. फक्त त्या नशिबाची साथ असणं गरजेचं असतं आणि आज खऱ्या अर्थाने असंच म्हणे की टीम शांततेने संघ नाश्त्याला नशीब खाऊन आले की असंच मला म्हणावं लागेल कारण त्या नशिबाची साथ मिळतीये. एक चौकार ठोकला तर दुसऱ्यावरती मिसफील्ड झाली. जिथे 1 होती तिथे 4 मिळाल्यात. जेव्हा जेव्हा शांततेने संघ खेळत असतो तेव्हा त्यांना नशिबाची साथ नक्कीच मिळत असते कारण त्यांचा खेळ प्रामाणिक असतो. अतिशय प्रयत्नशील असतात. ते प्रत्येक गोष्टींकडे लक्ष त्यांचं असतं. निश्चित संदीप प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. आपण अनेकदा पाहत असतो तुमचे प्रयत्न प्रामाणिक असणं गरजेचं आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय गणेश जाधवसाठी. यावेळेला लेटकट करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेरचा बॉल पंचांनी वाईट घोषित केलाय. एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 9 धावा धावफलकावरती.
अगदी महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. तिसऱ्या फेरीतली ही लढत आहे. एक बाजूने श्री गणेश शांतीनगर दाभाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली ब. या दोन संघादरम्यान हा सामना अगदी चुरशीचा पाहायला मिळतोय. इथे जो जिंकणारा संघ आहे तो अर्थात टीम मोरिया स्पोर्ट्स शिरोळे संघाच्या विपक्षात खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. सुखदेव वारगडे पहा पुन्हा एकदा फुलेचा चेंडू परफेक्ट चेंडू ड्राईव्ह केलाय, मात्र हा चेंडू देखील जाईल. प्रॉपर गॅप सिलेक्शन परफेक्ट पाहायला मिळालं आणि हा चेंडू देखील झाला. इट्स अ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जशा तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. 1-1 मिनिट समीकरण पाहायला मिळालं. जशा प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये विकी वारगडे यांनी सुरुवात केली होती त्या प्रकारची गणेश यादव सुरुवात करत असताना हा चौका ठोकलाय. नयन पाटील दाभाड ओम साई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव त्यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना शुभेच्छा आल्यात त्याचा आम्ही स्वीकार करतो. थँक्यू नयन पाटील. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडूची व्यवस्था लाभली पंकज म्हात्रे आणि सन्माननीय योगेश पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. धावसंख्येचा फळक पाहतोय आपण. 13 धावा धावफळकावरती जोडल्या जातात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. परफेक्ट यॉर्कर सटीक यॉर्कर या बॉलला ज्या क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र संबोधलं जातं त्या बॉलचा वापर केलाय गोलंदाज सुखदेव वारघडेने. डॉट बॉलची सांगता होतीये. सन्माननीय रमेश शेलर समाजसेवक कुंदे यांचा शुभागमन झालं. वेलकम आपण या मंचावरती. आपलं देखील या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच मान्यवरांची गर्दी देखील आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते. सुखदेवचा पुढचा बॉल यावेळेला मात्र फुल्लर लेनचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. सिली मिडॉन मध्ये हा चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट होती. सिंगलने टीमची धावसंख्या 14 या अंकावरती पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा अंतिम बॉल आहे. अंतिम बॉलवरती रणनीती काय असेल बॅटरची? स्ट्राईक रोटेट की मोठा फटका? कारण तब्बल 42 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे टीम श्री गणेश शांतीनगर दाभाड संघाला. अजून लक्ष देखील मोठं नाहीये, मात्र लक्षाचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला तत्परतेने उभं राहावं लागेल. 13 मध्ये 28 करायचे आहेत. मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. खऱ्या अर्थानं सामना संपलेला नाहीये. दाभाड संघाकडे देखील चांगलं गुणवत्ता आहे बॅटिंग करण्याची. अंतिम बॉल या वेळेला मात्र फुलटॉस पहा बॅटच्या रडारमध्ये फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. हाय अँड हँडसम षटकार. मिस्टर भावेश पाटील ऑन फायर. त्यांच्या माध्यमातून शांतीनगर संघासाठी शुभेच्छा आल्या त्याचा आम्ही स्वीकार करतो. थँक्यू राजेश पाटील सर या नावाने त्यांना संबोधलं. आता चला मॅच सुरू करा. अर्थातच आपण धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पाहत तब्बल 20 धावा. जशा जसा प्रत्युत्तर प्रवीण दिलं जात आहे. मागच्या षटकामध्ये आपण पहिल्या 19 दिल्या होत्या केल्या होत्या वडील संघाने, त्या बहाल केल्यात 20 धावा. नक्कीच संदीप आपण अनेकदा पाहत असतो ना की कोणत्या संघाला आपण कमी लेखून चालणार नाहीये. आणि क्रिकेटच्या पटलावरती अनेक मोठमोठे आपण टार्गेट चेस होताना पाहिलं. निश्चितपणाने साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना झाला. 434 धावांचा डोंगर उभा केला होता टीम ऑस्ट्रेलिया संघाने. असं प्रेक्षकांना वाटलं देखील नव्हतं की साऊथ आफ्रिका संघ तो टार्गेट चेस करेल, परंतु सहजरित्या तो टार्गेट चेस केला गेला होता. आणि ऐतिहासिक कामगिरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्तरावरती टीम साऊथ आफ्रिकेने पूर्ण केली होती. सुखदेवचं पहिलं षटक महागडं पाहायला मिळालं. तब्बल 20 धावा आल्या. चेंडू इथून 12 शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे 22. नक्कीच भावेशने ते षटकार लगावलाय आणि दुसरा षटकार भावेशने लगावला तर मोरणी गावचे सन्माननीय दिलीप दादा शिंदे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. संतोष दादा शिरोसे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराकरिता दाभाड संघाला 500 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. संतोष शेट टायगर या व्यासपीठावरती आहेत. प्रवीण शेअर मार्केट खूप गरम झालंय या ठिकाणी. संपूर्ण प्रेक्षक वर्ग देखील हा फटका फसलाय की पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक धावता शेंडूवर पोहोचतील आणि अफलातून झेल टिपली आहे. मॅचची गोल्डन विकेट आली आहे. विकी वारगडेचं सेलिब्रेशन पहा. ही कॅच नव्हे तर मॅच पकडली का हे म्हणावं लागेल प्रवीण. नक्कीच संदीप मी सांगू शकेन कारण अपोजिट टीमला देखील गणेशच्या विकेटचं महत्व माहिती आहे की हा जर फलंदाज शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवरती राहिला तर निश्चितपणाने दाभाड संघाच्या बाजूने हा सामना झुकेल. आणि ज्या वेळेला त्याचा विकेट आलाय त्यावेळेला नक्कीच आनंदमय वातावरण आपण वडवली संघामध्ये पाहतोय.
या संपूर्ण या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले संपूर्ण प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक राजा, हे धरती प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दिनेश भोईर साहेबांच्या वतीने येणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं, संपूर्ण खेळाडूंचं आणि उपस्थित असलेल्या सर्वांचं या क्रीडा क्षेत्रामध्ये, क्रीडा नगरीमध्ये, या कुंदे नगरीच्या या मैदानामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सन्मान्य दिलीप शिंदे साहेबांच्या माध्यमातून भावेशने जर प्रत्येक षटकार ठोकला तर तब्बल 200 आणि जर प्रत्येक षटकारासाठी संतोष शेट टायगर अर्थात संतोष शिरोशे साहेबांच्या वतीने प्रत्येक षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. पहा काय शेअर मार्केट गरम झालाय, शेअर मार्केट तापताना पाहायला मिळाला. प्रवीण वडवली संघाला देखील विकेट हॅट्रिक मिळवली तर प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी स्वप्नील गोरे पाचशापूर यांच्याकडनं 1000 रुपये दिले जाईल, रोख कॅश दिली जाईल. ग्रुप ग्रामपंचायत पाचशापूरचे विद्यमान सदस्य आहेत स्वप्नील गोरे, यांच्या माध्यमातून 1000चा तब्बल कॅश प्राइज दिला जाईल. नवीन फलंदाज आपण पाहतोय अमर आलेत, एक अतिशय विस्फोटक फलंदाज आहे. नक्कीच संदीप, अमर वाघेला आपण सातत्याने चांगली बॅटिंग करताना पाहिलंय. आता इथे मात्र पाहिलं तर संघ अडचणीमध्ये सापडला आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला बॅटिंगला धाडले. गोलंदाज संदेश इथून मात्र पुढचा बॉल घेऊन जाईल. ऑफस्टमच्या बाहेर ठेवला, आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता दिली, परंतु प्रत्येक डॉट बॉल हा श्री गणेश शांतीनगर दाभाड संघाला दबावाखाली आणणार आहे. सन्माननीय संतोष दादा आगिवले यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. टीम दोंडावडे संघ आपण मैदानाच्या बाहेरून जा प्लीज मित्रांनो. वाईटचा इशारा झाला. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 21, 21 धावा धावफळ करती. या मॅच मध्ये 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 21 धावांची आवश्यकता आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही फलंदाज डाव्या हाताचे आहेत. एक बाजूने अमर आहेत तर दुसऱ्या बाजूने पाहतोय भावेश पाटीलला. प्रवीण, या गोलंदाजाकडे पाहिले तर अगदी नेथन कुल्टन नाही, ऑस्ट्रेलियनचे गोलंदाज आहे, त्याची अगदी कॉपी पाहायला मिळते. संदेश आपण हा गोलंदाज पाहतोय. यानंतर जून आंध्रुकी संघ आणि दोंडावडे संघ आपण रिपोर्टिंग करा. हा चेंडू देखील निर्धाव आहे, चांगला चेंडू पाहायला मिळाला. देह एसटी वरती हा चेंडू आदळला गेलाय. मॅच स्पीडअप करा मित्रांनो. पाचशापूरवरून आले तर झालं. पाचशापूर, कुसापूर आणि वापा मार्गे चिंचोली. तुम्हाला लोकेशन पाठवू का? हा ओके. काहीच क्षणामध्ये या ठिकाणी शुभागमन होणार आहे. सन्माननीय माननीय श्री पंडितजी पाटील अध्यक्ष मजूर फेडरेशन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय. रोख रक्कम 33,333 रुपये आणि त्यांचं नुकतंच या ठिकाणी काही क्षणामध्ये शुभ आगमन होणार आहे. अर्थात सन्माननीय शिवसेना उपनेते प्रकाशजी पाटील यांचे ते छोटे बंधू आहेत आणि त्यांचं काही क्षणामध्ये या व्यासपीठावरती या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन होणार आहे. तर मी आयोजकांना विनंती करेन की आपण त्यांच्या तयारीसाठी सज्ज राहायचं आहे, त्यांच्या स्वागतासाठी तयारी करायची. प्रवीण, या ठिकाणी मिसफील्ड झाली आहे. मिसफील्ड होत असताना हा चौकार ठोकलाय. या ठिकाणी कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, त्याला क्षेत्ररक्षक होते, मिस्टेक झाली आणि चौकार दिला. जिथे एक धाव तिथे मात्र चौकार दिला. 8 मध्ये 16 करायचे आहेत. शांतीनगर संघ 8 चेंडूमध्ये 16 करायचे आहेत. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र ओरपीच होता, सरळ बॅटने लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. पकडो कॅच, जितो मॅच. भावेश पाटीलच्या खेळीचा इथे अंत होईल. कॅच टिपली आहे. प्रवीण, कॅच नाही तर मी म्हणे मॅच टिपली आहे, कारण महत्वाचा विकेट होता. भावेश पाटील वरती खूप मदार होती, खूप जिम्मेदारी होती. तिला सार्थ ठरवत असताना अपयशी ठरला आणि खऱ्या अर्थाने संदेशने एक चांगला संदेश दिलाय आई गावदी वडवली बी संघाला की या मॅच मध्ये आम्ही शिरकाव करू शकतो. 7-16 समीकरण आहे.
जगदीश सुतार यांच्या माध्यमातून या कॅच साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज जमा होत आहे गुगल पे द्वारे. आणि एकंदरीत आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. सांघिक धावसंख्या 26 अंकावरती. विजयाकरिता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 16 धावांची गरज आहे. पलटवार पुन्हा एकदा या षटकामध्ये पाहायला मिळाला गोलंदाज संदेशच्या माध्यमातून. 12 मध्ये 22 ची आवश्यकता होती. आता समीकरण उरलंय 7 बॉल आणि 16 धावांची गरज. चला मॅच सुरू करा, अधिक वेळ घेऊ नका. गोलंदाज सज्ज. इथून मात्र संदेश. अंतिम बॉल. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन आपल्याला कुणाल पाहायला मिळतील. यावेळेला मात्र पुल्लर लेनचा बॉल होता. चेंडू बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. षटक समाप्त झालंय. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 26 वरती असताना शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 16 धावांची गरज. विनंती असेल वडवली टीम, अधिक काही वेळ घेऊ नका प्लीज, कॉपरेट करा. आपण पाहतोय 6 बॉल मध्ये 16 धावांचं इक्वेशन आहे. इथे संघ जो जिंकेल तो मोरिया स्पोर्ट शिरोळे संघाविरुद्ध आजच्या दिवसातील अंतिम अर्थात क्वालिफायरचा सामना खेळण्यासाठी सज्ज असेल. विजयी संघ विरुद्ध मोरिया स्पोर्ट शिरोळे. शिरोळे संघाचा प्रवास आजच्या या स्पर्धेमध्ये खूप चांगला राहिलाय आणि शिरोळे संघ देखील आतुर आहे की आम्हाला कोणत्या संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळतीये. या ठिकाणी जर वडवली संघ जिंकला तर अलंकार माळी यांच्या माध्यमातून आज जेवणाची मेजवानी दिली जाईल टीम आई गावदी वडवली बी संघाला. जर जिंकले तर जेवणाची मेजवानी दिली अलंकार माळी यांच्याकडनं. सो थँक्यू. नक्कीच 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज स्वतः विकी वारघडे आणि विकी वारघडेसाठी स्वप्नील गोरे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. सलगचे 3 विकेट्स टिपले तर 1000चं कॅश प्राइज आहे. स्ट्रायकर एंड वरती अमरला चांगली बॅटिंग करावी लागेल. 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज. पहिला बॉल विकीचा. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा झालाय. एक्स्ट्रा रन टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 27 अंकावरती. पहिलाच बॉल मात्र अवंतर धाव देऊन जातोय. 6 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंड वरती अमर आहेत. डाव्या त्याचे आक्रमक फलंदाज. यावेळेला परफेक्ट सॅटिक यॉर्कर. बॅटची अतली कडा. त्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉलने केली आहे सांगता संदीप. ही मॅच जर जिंकली दाभाड संघ तर मात्र संतोष शेठ शिरोळे यांच्याकडनं 7-12 वरती तुम्हाला मेजवानी दिली जाईल. आज मात्र एकच म्हणेन की विकी वारगडे प्रवीण सहजासहजी हार मानणारा खेळाडू नाहीये. झुंजारू खेळाडू आहे. जिद्द आहे त्याकडे आणि तो आज त्याचा संपूर्ण अनुभव या मॅच मध्ये त्याला लावावाच लागेल कारण मॅच अगदी चांगल्या रफ अँड टफ मूड मध्ये आहे. हा चेंडू देखील परफेक्ट टाकण्याचा प्रयत्न होता मात्र त्या ठिकाणी इट इज वाईड चेंडू. इन लिगल चेंडू आहे. हा लिगल चेंडू प्रस्थापित करावा लागेल. या ठिकाणी नयन पाटील दिनेशभाई पाटील यांच्या देखील शुभागमन. वेलकम. आपल्या दोघांचं स्वागत आहे. त्यानंतर उद्योगपती वडवली सन्माननीय जयेश पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होतात. मी त्यांना विनंती करेन आपण सन्माननीय व्यासपीठावरती यायचंय. जयेश पाटील उद्योगपती वडवली. सन्माननीय सन्माननीय जगन्नाथजी होगे आपण या मंचावरती हे कुंदेकरांचा मंच आपली वाट पाहत आहे. सन्माननीय विजय तुकाराम शेलार आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. पुढचा बॉल घेऊन यावेळेला मात्र ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. अगदी स्क्युअरले खाली आहे. खूप दूरवरचा अंतर कापून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 31 धावा. शेवटचे 3 बॉल शिल्लक आणि 11 धावांची गरज आहे. पाहायचं इथे मात्र विजयश्री खेचला जाईल का. या ठिकाणी शुभागमन झालंय विधी नरेश पाटील. नरेश पाटील यांचं शुभागमन झालं. वेलकम सरचे स्वागत आहे नरेश पाटील आपल्या या मंचावरती. वेलकम वेलकम वेलकम. यावेळेला सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. विकेट आली आहे. फलंदाज या ठिकाणी कुणाल बाद होतील. आणखीन एक धक्का श्री गणेश शांतीनगर दाभाड संघाला. मैदानावरती पाहायला मिळतील. आणि नुकतंच मंचावरती ज्यांचा शुभागमन झाला अर्थात नरेश पाटील आणि आमची दीदी विधी नरेश पाटील. वेलकम. आपलं स्वागत आहे. सकाळपासून कालपासून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत होती तिच्या माध्यमातून. वेलकम निधी नरेश पाटील आपलं स्वागत आहे. विधी इकडे यायचंय तुला. तुझं हार्दिक स्वागत आहे महायुती चषक 2025 मध्ये. लाडकी सुकन्या संपूर्ण वडवली गावची.
अख्ख्या गावामध्ये नाव तिचं चर्चेत आहे. प्रवीण आता 2 मध्ये 11 करायचे म्हणजे 2 गोल्डन षटकार ठोकायला लागतील शरद जाधवला. आज विकी वारगडे वर्सेस शरद जाधव, बेस्ट वर्सेस बेस्ट, अनुभव वर्सेस अनुभव, एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स, हे आज सिद्ध करतील का? सध्या तरी हवी ठरलं विकी वारगडे. आता सध्या शरद जाधव आपले क्लास दाखवेल का? हा षटकार आला तर मॅच मध्ये मजा येईल. षटकातला पुढचा बॉल या वेळेला मात्र हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही, डॉट बॉलने केली आहे सांगता. पहा प्रवीण शिंदे, नरेश पाटीलच्या चेहऱ्यावरचं हास्य आपण सर्व काही सांगून जाईल की मॅच त्याच्यासाठी किती इम्पॉर्टंट होती. आणि नरेश पाटीलने खऱ्या अर्थाने मी म्हणते अगदी संघर्षातून हा संघ निर्माण केलाय आणि त्याच्या या कलाकृतीला किंवा मी दाद देईन की अतिशय संघ अगदी नवनवीन खेळाडूंना उभारणी केली आहे आणि त्यामध्ये त्या संघाची बांधणी केली नरेश पाटील यांनी. आणि तो संघ पहा आज काय चांगली कामगिरी करतोय. बडे पंच के बडे खिलाडी आपण पाहतोय. विकी वारगडे 1 मध्ये 12, हा फटका चाललाय, गॉन गॉन गॉन, 1 टप्प्याने चौकार. आता काही फरक पडत नाहीये, मॅच जिंकली आहे. शेख्यान करा आणि लगेच आपण मैदान सोडायचे दोन्ही संघ. हार्ड टीम श्री गणेश शांतीनगर दाभाड. सो वेल प्लेट आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली ब. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच उपस्थित राहायचं आहे. आता आपण या ठिकाणी स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. खऱ्या अर्थानं आपल्या या मुख्य व्यासपीठावरती आपले प्रमुख अतिथी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. चला आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. या ठिकाणी दोन्ही कॅप्टन उपस्थित आणि मी विनंती करेन